मंडळी, आपल्यापैकी भरपूर लोक जेव्हा त्यांच्या घरी गणपती बाप्पा आणतात तेव्हा ती मूर्ती झाकून आणतात। श्रींची मूर्ती झाकून किंवा त्यांचा चेहरा झाकून आणायची जी प्रथा आहे ती योग्य नाही आणि शास्त्राला धरून तर नसावीच। कारण मुळातला जो गणेशोत्सव आहे, जो कोकणातला गणेशोत्सव आहे, जो आता आपल्याला जगात सर्वत्र पसरलेला दिसतो, तिथे ही प्रथा नाही आणि असेल तर काही अपवादच असतील। मुळात गणपतीच्या मूर्त्या जिथे तयार होतात त्या कार्यशाळेतना आपल्या घरी पारंपरिक पद्धतीने डोक्यावरती घेऊन यायचा, पाट डोक्यावरती घेऊन यायची पद्धत आहे आणि त्या ऊन पावसातना आपण येताना त्या मूर्तीला काही ऊन पावसाचा त्रास होऊ नये म्हणून त्याच्या डोक्यावरती, मूर्तीच्या डोक्यावरती रुमाल ठेवायची पद्धत आहे। पण त्या प्रथेचा अपभ्रंश होऊन लोकांनी आपापल्या पद्धतीने ती वळवली आहे प्रथा आणि लोक चेहरा झाकून आणतात। हा सरळ सरळ अंधश्रद्धेचा भाग आहे। मी भरपूर लोकांकडून ऐकलं आहे की जोपर्यंत स्थापना पूजन होत नाही तोपर्यंत देवाची मूर्ती आपण बघायची नसते किंवा देवाचं तोंड आपण बघायचं नसतं। अरे ही काय गोष्ट झाली? जेव्हा तुम्ही मूर्ती घ्यायला जातात तेव्हा तर तुम्ही पाहतात ना मूर्तीचा चेहरा, आणि आपली स्वतःची मूर्ती ओळखून मगच ती आपल्या घरी आणतात आणि मग आणताना फक्त त्याच्यावरती चेहऱ्यावरती आपण रुमाल ठेवतो। हे कितपत योग्य आहे? जर आजपर्यंत तरी तुमच्या हातून हे घडत असेल तर हीच ती वेळ आहे मित्रांनो, थांबवा हे काम। हे योग्य नाही। आपण बाप्पाची मूर्ती फक्त रुमाल डोक्यावरती ठेवून आणतो आणि त्या मूर्तीला कोणी पाहिलं तरी काही हरकत नाही। तर म्हणजे मला माहिती असलेली शुद्ध माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली। तुम्हाला जर ही योग्य वाटत असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा। मे बी कोणाला तरी गरज असेल ही व्हिडिओ बघायची।